यापुढे आपण प्रॉब्लेम नंबर 11 घेऊया. इनव्हर्सचा प्रॉब्लेम आहे. ओके, 11 काय आहेत? इंटिग्रेशन ऑफ x into sin inverse of x into dx. आन्सर बघा. Let I equals to integration of x into sin inverse of x into dx. लिएट मेथडने हा तुमचा कुठला आहेत? अल्जेब्राइक आहेत. आणि हा कुठला आहे तुमचा फंक्शन? इनव्हर्स आहे. म्हणून पहिले कुठला फंक्शन? इनव्हर्स, नंतर कुठले? अल्जेब्राइक. देअरफॉर I इक्वल्स टू, मग पहिले कुठे लिहून घ्या? इनव्हर्स फंक्शन, नंतर अल्जेब्राइक, नंतर dx. हा तुमचा u इंटू व्ही रूट. त्यामध्ये बघा काय u इंटू व्ही रूट. इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही इंटू dx इक्वल्स टू u इंटिग्रेशन ऑफ v इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ dy dx of u into integration of v dx bracket complete into what? dx. Correct? Therefore I equals to u काय तुमचा? sin inverse of x integration of v काय x into dx minus integration of dy dx of u काय sin inverse of x into integration of x into dx bracket complete into dx. Correct? Equals to काय x plus 1 divided by what? 1 plus 1 x raised to n minus 1 minus integration ची sign as it is. What is dy dx of sin inverse of x? 1 upon under root of 1 minus x square into again integration 1 plus 1 divided by 1 plus 1 into dx equals to sin inverse of x square by 2 minus 1 upon under root of 1 minus x square into x square by 2 into what? dx. ओके, हा साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. इथे इथे पण काय एक्स. एक्स स्क्वेअर बाय 2 पुढे लिहून घ्या इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. तुमचा हा 1/2 तुम्ही बाहेर कॉन्स्टंट काढून घ्या. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू वॉट? dx. करेक्ट? Therefore I equals to x square by 2 into sin inverse of x minus, आपण काय करूया आता बघा, याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह पाहिला तर ह्या 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय तुमचा? एक मिनिट, याचा 0 आणि याचा मायनस 2x. इथं जर तुम्ही मायनस साइन घेतला तर बघा काय येतंय प्रॉब्लेम मध्ये. आता साइन चेंज होईल, इथं प्लस होईल आणि हा जो मायनस साइन आहे हा आपण इकडे बाहेर आतमध्ये दिल्यानंतर बघा काय होतं. आता 1 मायनस
x square into what dx. करेक्ट. एकदा 1 प्लस करूया आणि एकदा काय करूया 1 मायनस करूया, कारण खाली काय दिलं तुमचं इथं 1 आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि एकदा काय करा तुम्ही हा -1 हा तुमचा प्लस झाला आणि हा मायनस आणि एक मिनिट असं लिहून घेऊया. मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 minus x square into dx equals to x square by 2 into sine inverse of x plus 1 by 2 हा 1 प्लस पुढे घ्या आणि हा मायनस 1 इकडे घ्या डिवायडेड बाय इंटू dx. याला ब्रॅकेट देऊया. करेक्ट. Therefore I equals to x square by 2 into sine inverse of x plus 1 by 2 इंटिग्रेशन ऑफ एकदा 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ आणि नंतर dx, नंतर काय करा ह्या 1 ला घ्या मायनस साईनमध्ये 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx प्लस युअर c. ओके. या ठिकाणी आपण c1 घ्यायचा राहून गेला आपला. त्यावेळेस याचा परिणाम तेव्हा काय करा प्लस c1 प्लस c1 प्लस c1 प्लस c1 प्लस c1. ओके. Therefore I equals to x square by 2 into sine inverse of x plus 1 by 2. आता जर आपण पाहिलं रूट एम इंटू वॉट रूट एम डिवायडेड बाय वॉट रूट एम, तर हा रूट एम कट होतो इक्वल्स टू वॉट रूट एम. म्हणून मग आपण हे घ्यायचं कसं मग पहिलं टर्म इथं ब्रॅकेट आहेत इंटिग्रेशन साईडने पहिले ब्रॅकेट मध्ये बघा इंटिग्रेशन ऑफ रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू परत काय करा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर या टाइप मध्ये लिहून घ्या डिवायडेड बाय हा तुमचा काय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx plus c1. Therefore I equals to x square by 2 into sine inverse of x plus 1 by 2. हा एक कट झाला, हा एक कट झाला. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 minus x square into dx minus what is this integration sine inverse of x plus c1.
आता हा जो फॉर्म आहे बघा, हा कुठल्या फॉर्म मध्ये येईल बघा, या ठिकाणी दिले तुम्हाला हे फॉर्म्युले लिहिण्यात लावले होते. या ठिकाणी बघा, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तुमचा ए स्क्वेअर काय 1 आणि ॲज इट इज, तर काय येईल हा एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी, हा टाइप येईल. आता therefore I equals to x square by 2 sine inverse of 1 by 2 x by 2, हा काय करू आपण 1 चा स्क्वेअर म्हणजेच 1 असेल तो, x by 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए बाय 2, ए किती आहेत 1 बाय 2 साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस तुमचा काय आला साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस तुमचा C1 प्लस हा C2 आला. या ठिकाणी कुठला फॉर्म्युला यूज केला आपण तो लिहून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए किती तुमचे तो 1 येतो पण आपण तो लिहित नाही, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल्स टू एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 बाय 2 साइन इनवर्स ऑफ x upon a plus c. Therefore, I equals to x square by 2 sine inverse of x plus 1 by 2 into x by 2 under root of 1 minus x square, करेक्ट, मायनस मायनस काय होतं तुमचं हे प्लस, यातून बघा ही टर्म तुमची आहे तशीच 1 बाय 2 हा ॲज इट इज, यातून हा साइन इनवर्स एक्स हा जर कॉमन बाहेर काढला तर काय उरला 1 बाय 2 आणि हा -1, C1 प्लस C2 तुमचा काय आला हा C दिला आपण. Therefore I equals to x square by 2 sine inverse of x plus 1 by 2 into x by 2 under root of 1 minus x square 1 minus half, किती आला तो मायनस हाफ आलेला आहे, प्लस सी. मग आन्सर काय तुमचं I इक्वल्स टू एक्स स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस 1 बाय 2 इंटू एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस प्लस मायनस मायनस तुमचा 1 बाय 2 हा बाहेर येईल इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी
अजून पुढचं स्टेप असं करतील की हा 1/2 याला प्रत्येकाला मल्टिप्लाय करून घ्या. therefore I equals to x square by 2 into sine inverse of x plus x into 2 to the 4 under root of 1 minus x square plus again 2 to the 4 1 by 4 sine inverse of x plus c. हे झालं तुमचं आन्सर. 12 नंबरचा सोपा आहेत, सेम असंच आहेत. ओके, आपण घेऊया 13 नंबर. इंटिग्रेशन ऑफ log into log of x divided by x into dx. Right? Answer बघा. Let I equals to integration of log of x divided by x into dx. ओके, आता या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. असं तर काय आपल्याला करता नाही, यू इंटू फॉर्म मध्ये नाही आहे. मग याकरता आपण काय करूया, सबस्टिट्यूशन मेथड करूया. पुट t equals to what, log of x. Differentiate with respect to x. Therefore, dy dx of t equals to dy dx of what, log x. Therefore, dt by dx equals to what, 1 by x. dt equals to dx upon x. हा भागिलेचं करताना गुणिले होऊन जाईल. मग इक्वेशन 1 बघा काय आहेत. I equals to integration of log as it is. What is log x? t into dx upon x काय आला तुमचा, dt. u इंटू व्ही येण्यासाठी काय आपण लिहून घ्या फॉर्म मध्ये, log t into 1 into what, dt. इथं 1 असतो, आपण तो लिहित नाही. लिएट रूल नुसार पहिला लॉगरिथमिक फंक्शन आहे, नंतर तुमचा कुठला आहे, अल्जेब्रा आहे. therefore I equals to हा u आणि हा काय आला, v. u constant, log t integration of 1 into dt minus integration of d by dt of log t integration of 1 into dt bracket complete into dt. सोपं फॉर्म मध्ये होऊन गेलं एकदम. हा नथिंग एल्स. therefore I equals to log t into what, t minus t, sorry, what is log t, 1 by t into t into dt equals to t बाहेर काढून घ्या, सॉरी टी पुढे लिहून घ्या, log t मायनस हा टी कट इंटिग्रेशन ऑफ 1 into dt
Therefore, I equals to t into log t minus t plus c. Okay, this is 1 by t. Therefore, put t ची किंमत काय करा, रिसबस्टिट्यूट करा. I equals to what is value of t? Log x. Log x into log x minus log x plus c. log x बाहेर कॉमन काढून घ्या. हा आणि हा log x into log of log x minus 1 plus c. हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 16. Integration of sin theta into log of cos theta into d theta. Right. Answer बघा. Let I equals to integration of sin theta into log of cos theta into what? d theta. परत सबस्टिट्यूट करा. Suppose cos theta equals to what? t put करा. Differentiate with respect to what? Theta. Therefore, d by d theta of cos theta equals to d by d theta of what? T. What is cos theta? Minus sin theta equals to dt upon d theta. Therefore, minus sin theta into d theta equals to what? dt हा थीटा तिकडे गेल्यानंतर, परंतु आपल्याकडे हे प्लस आहेत साइन थीटा डी थीटा, म्हणून काय करूया आपण, हे मायनस साइन dt ला देऊन टाकूया. ओके, हे झालं तुमचं मायनस साइन याला. Therefore, I equals to integration of what is sin theta d theta minus आणि log of हा t, याबद्दल काय पुट केला आपण, t पुट केला, आणि sin theta d theta बद्दल काय तुमचा मायनस dt into minus dt. Therefore, I equals to ही मायनस साइन पुढे घ्या, log t into dt. परत सेम मागच्या प्रॉब्लेम सारखंच, नथिंग एल्स, काहीच फरक पडणार नाही. I equals to ही मायनस साइन पुढे घ्या, log t into 1 into what? dt, आणि पुढे सॉल्व करा. होमवर्क आहे का. 20 नंबरचा घ्या. Integration of x sin 2x into cos 5x into dx.
आन्सर बघा. Let I equals to integration of x into sine 2x into cos of into dx. मग आपला फॉर्म्युला एक फॉर्म्युल्यासाठी आपण काय करूया हे घेऊया. ओके. 2 sin a into cos a equals to sin a plus b plus sin a minus b. हे जे दिलेले इक्वेशन आहेत मग ह्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 1/2 x into हा जो 2 कट होऊन 1 राहील. इक्वेशन कुठल्या प्रकार फरक पडणार नाही इंटू cos of 5x into dx. Therefore I equals to 1/2 integration of x into what is 2 sin a? Sin 2x plus 5x plus sin 2x minus 5x into dx equals to 1/2 integration of x into sin 7x प्लस डिरेक्ट मायनस घेऊ नका इकडे minus 3x into what dx. Therefore 1/2 x into sin 7x minus sin 3x into dx. याचं रिझन द्यावं लागेल तुम्हाला. रिझन काय आहेत बघा. sin minus theta equals to minus sin theta. हे रिझन तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. Therefore I equals to this. Sorry. आता जर तुम्ही लिएट पाहिलं लिएट मेथड नुसार हे तुमचं कुठलं फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल अल्जेब्राइक आणि हे कुठलं आहे तुमचं ट्रिग्नोमेट्रिक. करेक्ट. मग देअरफॉर I equals to 1/2 हा u आणि हा काय आला तुमचा v आला. u कॉन्स्टंट सॉरी ब्रॅकेट टाकायचं इथे. I equals to 1/2 bracket x constant integration of sin 7x minus sin 3x into dx minus integration of d by dx of x into integration of sin 7x minus sin 3x into dx into what dx. ओके. आणि हा ब्रॅकेट काय झाला इकडे पूर्ण याला कंप्लीट. इक्वल्स टू 1/2
तुमचा ॲज इट इज, एक्स पण ॲज इट इज, सेपरेट इंटिग्रेशन ठिकाणी अप्लाय करा. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ साइन 7x? काय तुमचा मायनस कॉस 7x/7. त्याच्यानंतर एक मिनिट आपण याला ब्रॅकेट टाकूया कारण हा एक्स याला कॉमन आहे. मायनस कॉस 7x/7 मायनस कॉस 3x/3 मायनस इंटिग्रेशन ऑफ dy/dx काय आला तुमचा 1 इंटू सेम मायनस कॉस 7x/7 मायनस कॉस 3x/3 प्लस c1 इंटू dx प्लस c1 प्लस c1 इक्वल्स टू 1/2 x इंटू cos 7x/7 एका ब्रॅकेट मध्ये येतील. एक मिनिट, या ठिकाणी दोन ब्रॅकेट टाकू आपण. हे एका ब्रॅकेट मध्ये येतील. बरोबर, ब्रॅकेट मध्ये हे मायनस मायनस प्लस पुढे लिहून घेऊ आपण. कॉस 3x/3 आणि हे मायनस इकडे लिहून घेऊया. कॉस 7/7 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस इंटिग्रेशन ऑफ सेम. परत हा कॉस 3x काय करा पुढे लिहून घ्या, मायनस मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, आणि हा मायनस या साईडला लिहून घेऊया इंटू dx प्लस c1 इक्वल्स टू 1/2 x ने याला मल्टिप्लाय x इंटू वॉट कॉस 3x/3 मायनस परत याने याला मल्टिप्लाय करून घ्या कॉस 7x/7 मायनस परत याचा इंटिग्रेशन काय येईल, हा 1/3 ॲज इट इज इंटू साइन 3x/3 मायनस 1/7 बाहेर इट इज, व्हॉट इज कॉस 7x साइन 7x/7 प्लस c1 प्लस c2 I equals to 1/2 correct x cos 3x/3 minus x cos 7x/7 ओके. हा 1/2 ह्या सगळ्यांना कॉमन आहेत. परत इथं ब्रॅकेट देऊन टाका, मग इथं ही ब्रॅकेट तुम्हाला देता येणार नाही. इथं मायनस साइन 3x/9 मायनस मायनस प्लस साइन 7x/49 7 7 चा किती होतो 49 प्लस सी काय झाला तुमचा c1 प्लस c2 इक्वल्स टू वॉट सी. हा जो 1/2 आहेत हा याला ब्रॅकेट इथं कॉमन झालेला आहे. परत या ठिकाणी याला काय करूया, याला कॉमन द्या इकडे. परत सॉरी हा 1/2 ह्या ब्रॅकेट द्या परत इथे, नंतर c1 प्लस c2
हे झालं तुमचं आन्सर. यातला आता शेवटचा प्रॉब्लेम 21 इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स इंटू dx. आन्सर बघा. लेट I equals to integration of cos of cube root of x into dx. Suppose t equals to what? Cube root of x. Therefore t equals to x raised to what? Cube root आहे म्हणून 1/3. या ठिकाणी जर टेक क्यूब ऑन जर बोथ साइड घेतला तर टी क्यूब इक्वल्स टू वॉट? एक्स रेस टू 1/3 into 3. 3 cut. Therefore t cube equals to what? X. आता डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट with respect to x d by dx of t cube equals to d by dx of x. करेक्ट. हा काय आला तुमचा 3t चा स्क्वेअर इंटू d by dx of t equals to 1. 3t square into d by dx equals to 1. Therefore 3t square into dt equals to what? dx. म्हणून मग I ची किंमत काय येईल? cos of what is याची किंमत काय तुमची? t. ते काय आलं तुमची cos t. आणि हा जो dx आहेत या dx ची किंमत काय? 3t स्क्वेअर इंटू dt. ओके. 3 बाहेर कॉमन काढून घ्या आउटसाइड. I equals to 3 cos t into t square into dt. लिएट रूल नुसार पहिला कुठला आहे तुमचा? अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नोमेट्री. I equals to what? t square into cos t into dt. हा यू आणि हा व्ही प्रॉब्लेम खाली सॉल्व करायचा. ओके ओके बाय. या ठिकाणी तिथे संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण सॉरी यातला सेकंड थर्ड पार्ट बाकी आहेत. सॉरी यातला आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला पुढचा टॉपिक सेकंड आणि नंतर थर्ड. ओके ओके बाय.